आता तर पावसाळा पण चालू झाला आहे, पण तेच खाऊन कंटाळा येतो. मग नवीन नवीन काय करणार दररोज. आणि पाऊस म्हणला की काहीतरी गरम आणि चटपटीत असं खायचा विचार होतो. मग त्यासाठी काय करायचं, इथं मी कोबी घेतला आहे, तो चिरून स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यात घालायचे 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर. त्यानंतर इथे घातलेत मी मसाले. त्यात मिरेपूड, लाल तिखट, लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. हे सगळं मसाले घालून छान मिक्स करून घ्यायचे. पाणी न घालता सर्व आधी छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर घालते मी इथं कलर, खाण्याचा कलर वापरते मी. आवडीनुसार तुम्ही लाल किंवा केशरी कलर घालू शकता. आणि थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं. लागेल तसे पाणी घालून मी याला एकत्र केले. आणि आता हे 5 ते 10 मिनिट असंच ठेवल्यानंतर मी हे तळायला घेतले. कढईत थोडंसं तेल गरम झाल्यानंतर एक असं आपल्याला सोडून घ्यायचे आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे. मध्यम गॅसवर आपल्याला ह्याला तळायचे, ज्याने की याला क्रंचीपणा आणि क्रिस्पीपणा येईल. खूप छान लागतात ती भजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. इथे आपली भजी तळून तयार आहेत. यावर घातलाय मी कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची. आवडली ना रेसिपी? चला मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.